नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचाच म्हणजेच 9 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की काल कल्पनाताईंनी गणपती जे आहे तर ते पाण्यामध्ये ठेवलेला असतो आणि देवासमोर बसून ते खूप हातबल झालेले असतात. आता आपण पाहतोय आणि इकडे प्रिया सरबत करून आणलेलं असतं आणि आता विमल आणि प्रिया या दोघीजणी मिळून कल्पनाताईंना आणून सोप्यावरती बसतात. आता विमल त्यांना सांगत असते की वहिनी शांत व्हा आणि कल्पना एकसारखी रडत असते. कल्पना खूपच रडत असते आणि प्रेक्षकांना आजचा भाग सुद्धा ना अतिशय जबरदस्त ना ठरलो तर मगचे भाग ना खूप छान छान यायला लागलेले. त्यामुळे एकही भाग स्किप करू नका आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय कल्पनाताई म्हणत असते की मी आता पाण्यात देव पडलेत, पण मी त्या देवाला ना निक्षून सांगितलंय की जर का तू माझ्या अर्जुन आणि सैलेला काही झालं ना तर मी ना तुझं तोंड सुद्धा कधी बघणार नाही, असं ना मी देवाला निक्षून सांगितलं असं म्हणून कल्पनाताई खूप रडायला लागतात. आता प्रिया म्हणत असते आई प्लीज शांत हो ना गं, देवाच्या मनात जे असतं त्याला आपण काय करू शकतो सांग ना. कल्पनाताई म्हणत असतात देव माझी का परीक्षा बघतोय ना मला तेच कळत नाहीये आणि म्हणत असतात की मला फक्त माझे अर्जुन आणि सायली हवेत, मला त्यांच्या बाबतीत असं का घडलं असेल म्हणून खूप खूप रडायला लागतात. आता विमल सुद्धा ना या वेळेस सुद्धा पॉझिटिव्ह बोलते. विमल म्हणते की वहिनी तुम्ही काळजी करू नका, साहेब म्हणालेत ना की ते अर्जुन दादा आणि सायली वहिनींना घेऊन येतीलच, म्हणून मग ते नक्की घेऊन येतील, तुम्ही नका बरं काळजी करू. अहो देव एवढे निष्ठुर नाहीये वहिनी, प्लीज तुम्ही ना असं रडू नकात, म्हणून विमल सुद्धा अक्षरशः खूप रडायला लागते. आणि कल्पनाताई म्हणत असतात काही नको आहे मला, प्लीज माझे फक्त अर्जुन सायली मला परत हवेत. आणि आपण पाहतो की इतक्यातच आता तिथे प्रतिमा त्या आणि आता सुमन या दोघीजणी येतात आणि कल्पना म्हणून हाक मारल्यानंतर कल्पना आणि प्रतिमा त्या दोघीजणी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप वेळ रडतात. खरं तर हा सीन बराच वेळ दाखवलेला आहे या दोघींच्या रडण्याचा. सुमन म्हणत असते की कल्पना वहिनी तुम्ही धीर सोडू नका, ही बातमी ना खोटी असेल, नक्कीच तुम्ही बघा. तर प्रतिमा त्या सुद्धा म्हणत असतात आपल्या अर्जुन सायलीला काही होणार नाही. तर कल्पनाताई म्हणत असतात अगं सगळेजण असेच म्हणतायत ग, पण बघ ना माझ्यासमोर कोणीच त्यांना घेऊन येत नाही ग. आता लगेच प्रिया म्हणायला लागते की आई तुला खूप त्रास होत असेल ना ग, कारण प्रतिमा त्या रडत असतात ना. तर प्रिया म्हणते तुला तुझं सायलीवरती किती प्रेम होतं ना ग, आणि बाबा तर आहे ना अर्जुनला आपला मुलगा मानत होते ग, आणि तुम्हाला किती धक्का बसला असेल हे कळतंय ग मला. म्हणून प्रिया लागते ड्रामा करायला. इतक्यातच तिथे अस्मिता येते आणि हा रडारडी बघून म्हणते अरे काय झालंय. आणि प्रिया म्हणत असते की जे काही घडले ते आपल्याला स्वीकारायला हवं ग. अस्मिता जोरात म्हणते काय स्वीकारायला हवं आहे का आपल्याला. आता असं म्हटल्यानंतर बघा सगळेजण रडायचे अचानक शांतच होताना, कारण आता अस्मिताला काय सांगायचं ना, आणि अस्मिताला कुणी काही सांगत नाही. अस्मिता आता हॉलमध्ये येते अगदी त्यांच्याजवळ आणि विचारायला लागते काय झालंय, काय स्वीकारायला हवं आहे, तुम्ही काय बोलता आणि रडताय कशासाठी, तुम्ही का रडताय तुम्ही. आता कोणीच काहीच अस्मिताला उत्तर देत नाही. अस्मिता खूप वेळा विचारते अरे असं काय करताय, काहीतरी भयंकर घडलंय ना, मग सांगा ना मला तुम्ही का रडताय, काय झालंय म्हणून. आणि प्रतिमा त्या तर खूपच रडत असतात. अस्मिता म्हणत असते कुणी काहीच का बोलत नाही, आणि 1 मिनिट मी आता प्रेग्नेंट नाही आहे, तुम्ही काही सांगितलं तरी मी आता सहन करू शकते, प्लीज सांगा ना काय झालंय ते. अस्मिता खूप विचारल्यावर आता प्रिया म्हणते अहो काय सांगू आणि काय बोलावं ना काहीच कळत नाही, अशी अवस्था आहे ग सगळ्यांची असं म्हणते. आणि म्हणते की मलाही नाही ग सांगता येणार तुला पण, आणि म्हणून लगेच रडायचं नाटक करते आणि म्हणते की अस्मिता एवढंच सांगीन ना की तू ना तुझं मन आता घट्ट कर म्हणून, आणि एवढा ड्रामा करायला लागते. आता ही प्रिया सुद्धा रडते. आता अस्मिता म्हणते म्हणजे काय, तर प्रिया म्हणते अगं मला खरंच नाही ग सांगता येणार, आणि म्हणत असते आई सुमन काकू तुम्ही प्लीज बसा, मी तुमच्यासाठी चहा करते. आता वेळ काय, आणि ही बाई चहा करत असते. आता अस्मिता म्हणते अरे मला आता वेळ लागेल, कुणीतरी काहीतरी सांगा प्लीज कुणीतरी काहीतरी सांगा. आता लगेच सुमन काकू म्हणते अस्मिता हे बघ बाळा मी सांगते तुला. अस्मिता म्हणते हो सांग बरं तू तरी. आणि इतक्यातच आहे ना विमल म्हणते की अरे साहेब आले म्हणून. आता सगळेजण दरवाजाकडे बघतात तर आता प्रतापराव, अश्विन, त्याच्यानंतर रविराज आणि चैतन्य हे चौघेजण सुद्धा ना दारात उभारलेले असतात. आता या चौघांना बघून तर प्रियाला खूप आनंद होतो, म्हणजे फायनली अर्जुन आणि सायली काय आली नाहीत आणि हे चौघं रिकामे हात आली म्हणून प्रिया इतकी खुश होत असते, कारण प्रिया सगळ्यात लास्टला पाठीमागे उभारलेली असते ना, ती चहा करण्यासाठी निघालेली असते म्हणून. आता कल्पनाताई सगळ्यात पुढे येतात आणि आता त्या चौघांना म्हणत असतात काय झालं तिथे, पोलीस काय म्हणाले. आणि इकडे प्रिया म्हणत असते मनातल्या मनात आता या कल्पिलाला काय सांगायचं की अर्जुन सायलीच्या हाडाची राख मिळाली ते, आणि खूप हसत असते मनातल्या मनात आणि म्हणते सगळ्या सुभेदारांनी किल्लेदारांना मी पाणी पाजलंच आहे, आणखीन थोडं पाणी पाजते, म्हणून एका ट्रेमध्ये ग्लास भरून असे 2-4 ग्लास भरून पाणी घेऊन येत असते. आता प्रतिमा त्या समोर येतात आणि म्हणतात अहो बोला ना काहीतरी म्हणून. आणि प्रिया आता बघा पाण्याचा ट्रे घेऊन यायला लागते. कल्पनाताई म्हणतात तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही अर्जुन आणि सायलीला घेऊनच येणार म्हणून, मग का खोटं बोलात माझ्याशी. म्हणून
प्रतिमा त्या खूप रडायला लागतात. प्रतापरावांना म्हणत असतात की सांगा ना, का खोटं बोलला तुम्ही माझ्याशी, सांगा ना. आता इतकं रडत असतात ना की बस प्रियाला तर खूप मजा येत असते. प्रतिमा त्या सुद्धा रडत असतात. आता प्रतापराव म्हणतात मी खोटं नाही बोललो प्रतिमा. आणि आता काय होतं की अर्जुन आणि रविराज एका साईडला सरकतात आणि इकडे अश्विन आणि प्रतापराव एका साईडला सरकतात आणि मधोमध अर्जुन आणि सायली अगदी सुखरूप आणि एकदम व्यवस्थित असे ठणठणीत बऱ्या अवस्थेमध्ये कल्पनाताईने एकदम समोर दिसतात आणि त्यांना इतका आनंद होतो ना. यावेळेस ना म्युझिकसुद्धा खूप छान दाखवलेलं आहे, एकदम पॉझिटिव्ह असं दाखवलेलं आहे. त्यामुळे आजचा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हे सगळं बघून प्रियेच्या हातातला ना पाण्याच्या ग्लास भरलेला ट्रिक खाली पडतो ना, अक्षरशः प्रिया इतकी घाबरते या दोघांना जिवंत बघून की बापरे, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ना आनंद आलेला असतो, कारण अर्जुन सायली अगदी सुखरूप आहेत, अगदी जिवंत आहेत आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर आहेत. प्रतिमा त्या तर लगेच हात जोडूनच देवाचे आभार मानायला लागतात. कल्पनाताईंना सुद्धा खूप आनंद होतो. आता हे प्रिया मनात म्हणायला लागते नाही 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 नाही, अर्जुन आणि सायली, अरे अर्जुन सायली जिवंत आहेत, हे कसे काय झालं, मला वाईट तर स्वप्न पडत नाही आहे ना. म्हणून प्रिया लागते ना घाबरायला, का म्हणते की अरे मला भास तर होत नाही आहेत ना. आणि आता त्यांच्याकडून अक्षरशः डोळे फाडून बघत असते की दोघं जण जिवंत कसे म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे साक्षी गाडीमध्ये सचिनला म्हणत असते की थँक्यू सो मच, तू अण्णांचं काम केलंस, यापुढे अण्णांचं कोणतंही काम असेल ना तर मी तुला काम सांगत जाईल. सचिन म्हणतो साक्षी तू अण्णांच्या बाबतीत माझ्यावर विश्वास टाकला हेच खूप आहे. सचिन म्हणतो अगं नाही. साक्षी म्हणते की अरे तुझ्यावर नाही तर मी कुणावर विश्वास टाकणार होते रे. आणि पुढे साक्षी म्हणायला लागते की सचिन हे बघ मी तुला या कामाचे पैसे देत जाईन हां. सचिन म्हणतो अगं काही काय, तुझ्याकडून पैसे घ्यायला मला किती ऑकवर्ड होतं तुला माहीत नाही आहे का. आता साक्षी म्हणते की हे बघ सचिन मला माहिती आहे, अरे म्हणूनच तर मी तुला कामाचे म्हणून पैसे देणार आहे रे, असेच नाही देत आहे. आणि म्हणजे ते पैसे घेताना तुला ऑकवर्डसुद्धा वाटणार नाही. सचिन म्हणत असतो की नाही 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 नको राहू दे. आणि साक्षी त्याला म्हणते की नाही प्लीज तुला पैसे घ्यावेच लागतील. सचिन म्हणतं ठीक आहे ओके तुझा आग्रह आहे तर मी घेईन पैसे, पण साक्षी आता मला इथून निघायला हवं. आणि म्हणतो की अर्जुन आणि सायलीचा ॲक्सिडेंट झाल्यापासून घरातलं वातावरण अतिशय वेगळं आहे, मला पण तिथं जाऊन रडून दाखवायला हवं ना. साक्षी आता चिडते, म्हणते नाही हे बघ तू जायची काही गरज नाही आहे, ज्यांना जिथं तिथं रडायचं असेल ना तर ते रडतील. सचिन म्हणतो ऐक ना अगं मी आता जर तिथे नाही गेलो तर ना सगळ्यांना खट केलं, उगीच सगळ्यांना कशाला संशयाला जागा द्यायची, आता मला जाऊ देस, आपण लवकरच पुन्हा भेटूयात. साक्षी म्हणते नक्की ना. सचिन म्हणतो हो ग बाय ब्युटिफुल. आणि आता साक्षीसुद्धा म्हणते की बाय पण लवकर भेट हां. आणि सीएसओ म्हणून आता सचिन तिथून निघून जातो. आता आपण पाहतो की अर्जुन सायली दरवाजामधून अगदी कल्पनाताईंच्या जवळ येतात. आता कल्पनाताईंना खूप आनंद झालेला असतो आणि त्या रडतही असतात. अर्जुन सायली म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ना तर त्या सायलीला विठी मारतात आणि खूप रडतात हां. आणि सगळ्यांनी अतिशय भावूक क्षण दाखवला आहे हा सुभेदारांच्या घरातला. आता कल्पनाताई सायलीला खूप मिठी मारतात, रडतात. त्यानंतर अर्जुनकडे जातात आणि इकडे प्रतिमा त्या सायलीला मिठी मारतात आणि अगदी त्यांची मुलगीच आहे ना ते हे ना तर मनाला माहिती आहे त्यांच्या, म्हणून त्या तिला मिठी मारून खूप रडतात हा प्रतिमा त्या की त्यांना त्यांची सायली भेटली म्हणून. आणि आता हे सगळे या दोघीजणी सुद्धा अर्जुन सायलीला पकडून खूप रडत असतात. आणि आता अर्जुन म्हणतो की मम्मा शांत हो मम्मा प्लीज. आणि कल्पनाताई म्हणत असतात कुठे गेला होतात तुम्ही, अरे तुमच्याबद्दल किती भयानक बातमी आली होती माहिती तर आहे का तुम्हाला म्हणून. आणि आता अर्जुन सायलीला तरी ऑलरेडी सगळं माहितीच असतं. आणि पुढे बघा पुढे ना आजचा भाग अतिशय जबरदस्त आहे, पुढे बघा खूप सिक्रेट रिव्हील होणार आहेत. आता प्रतिमा त्या म्हणत असतात आमच्या तर ना पायाखालची जमीनच सरकली. सुमन काकू म्हणते देवाची कृपा म्हणून तुम्ही दोघं ना सुखरूप अगदी आहात. अर्जुन म्हणत असतो मम्मा अगं तू शांत हो बरं, रिलॅक्स हो पहिल्यांदा, मी तुला सांगतोय ना आम्हाला काहीही झालेलं नाही, आम्ही अगदी सुखरूप आहोत. आणि आता अर्जुन म्हणतो आम्ही दोघेही फिट आणि फायनल आहोत, त्यामुळे प्लीज तू शांत राहा. आता कल्पनाताई ना आणि प्रतिमा त्यांना हे दोघं जण सुद्धा खूप समजावतात. आता सायली म्हणते की प्रतिमा त्या या बरं तुम्ही इथे आपण सोप्यावर बसूया म्हणून. आता प्रतिमा त्या सगळेजण सुभेदारांना सोप्यावरती बसतात. आणि आता अस्मिता म्हणत असते की अच्छा म्हणून तर तुम्ही रडत होतात, तुम्हाला असं वाटलं की अर्जुन आणि सायलीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून हो ना. आता असं म्हटल्यानंतर बघा हां प्रिया ना नुसती रागारागणे सगळ्यांकडे बघत असते. अश्विन म्हणतो अगं असं वाटलं नाही, अशी ब्रेकिंग न्यूज बघितली होती आम्ही म्हणून आम्ही ना गेलोत म्हणून. आणि आता असं झाल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की विमल जा देवासमोर साखर ठेव ग. आता विमल पण तिथून जाते हां देवासमोर साखर ठेवायला. आणि आपण पाहतोय की प्रतिमा त्या म्हणतात अरे हा सगळा काय प्रकार आहे, टी व्हीवरती एवढी चुकीची बातमी कशी काय सांगितली म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर आता कल्पनाताई म्हणतात पण नक्की काय झालं होतं रे अर्जुन, सांग ना काय झालं होतं. रविराज म्हणतात अरे थांबा जरा त्याला श्वास तरी घेऊ देत. अर्जुन म्हणतो की इट्स ओके सिनियर, मी सांगतो हां तुला, मी सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन
गेलो मम्मा आणि माझी गाडी मी अगदी हॉस्पिटलच्या समोरच पार्क केलेली होती. आणि त्यावेळेस काय झालं की नंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर आलो ना आणि गाडीत बसायला जातच होतो तेवढ्यात एक ट्रक येऊन आमच्या गाडीला धडकला. आणि असं हे अर्जुन मुद्दामून ना अगदी ठरवून प्रियाकडे बघून बोलत असतो. हां, तर सगळेजण तर तोंडावर हात ठेवतात ना. आणि सायलीसुद्धा मुद्दाम प्रियाकडे बघत असते आणि अर्जुन तर जाणीवपूर्वक प्रियाकडे बघत बघत म्हणतो की नशीब त्यावेळेस आम्ही ना गाडीमध्ये नव्हतोच म्हणून. आता हे प्रिया सगळं ऐकायलाच थांबलेली असते. हां, आता सायली म्हणते ती ट्रक आमच्या गाडीवर येऊन आदळल्यावर आमच्या गाडीने लगेचच स्पीड घेतला, सगळीकडे गोंधळ माजला, आम्हाला पण काही कळलंच नाही आणि आम्ही सुद्धा इतकं घाबरलो ना की बस, असं सगळं सायली सांगत असते. सायली म्हणते की आम्ही खूप घाबरलो होतो म्हणून आम्ही एका ठिकाणी आडोशाला जाऊन थांबलो. कदाचित तेवढ्यातच कुणीतरी पोलिसांना फोन केला असेल म्हणून पोलीससुद्धा तिथं आले. आणि नंतर आम्हाला असं कळलं की त्या ट्रकमध्ये टवाळखोर मुलं होते आणि त्यांचा ट्रकवरचा ताबा सुटला म्हणून त्यांचा ट्रक आमच्या गाडीवरती येऊन आदळला आणि आमच्या गाडीने पेट घेतला, असं सायली सांगत असते. आता प्रतापराव म्हणतात कुठलीही शहानिशा न करता या अशा खोट्या बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनलवरती ना खरं तर केस करायला हवी. आता हे सगळे बोलतात पण अर्जुन सायलीचं पूर्ण लक्ष या प्रियावरतीच असतं. अश्विनी म्हणत असतो हे असल्या अफवा ऐकून एखाद्याचा जीव जाईल ना. रविराज म्हणतात अरे तरी पण मी असा विचार करत होतो की अशा ॲक्सिडेंटच्या वेळेला पोलीस अगोदर फोन करून घरच्यांना कळवतात, आपल्याला काय तर कोणाचा असा फोन आला नव्हता, मग ही न्यूज डायरेक्ट चॅनलला कशी काय कळली असेल. आता अर्जुन सायली पुन्हा प्रियाकडेच बघायला लागतात. हा, चैतन्य म्हणतो त्यावेळेस तर आपल्याला काही सुधारलंच नाही, मी तर इतका दोघांना ना काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही दोघं अगदी सुखरूप आहात म्हणून, असं चैतन्य म्हणत असतो. आता कल्पनाताई आणि प्रतिमा त्यांना खरं तर खूप आनंद झालेला असतो की हे दोघं जण सुखरूप आहेत म्हणून. ही प्रिया मनातल्या मनात म्हणते आज या महिपतच्या माणसांनी ना मूर्खपणाचा कहर केलाय, कहर. ज्या गाडीमध्ये कोणी बसलेलंच नव्हतं अशी गाडी उडवली आणि म्हणते की महिपतला सांगितलेलं एकही काम त्याला जमत कसं काही नाही. आता कल्पनाताई म्हणतात बरं तुम्ही दोघांनी आता दिवाळीला पाया पडून घ्या. हां, काय ना की तुम्ही दोघं आणि हो देवाला ना मी पाण्यामध्ये ठेवलंय तर तुम्ही दोघांनी आता देवाला पाण्यातून बाहेर काढा. हां, अर्जुन म्हणतो की बरं मग ठीक आहे म्हणून. आता अर्जुन आणि सायली दोघं जण सुद्धा जातात देवघराकडे. ते देवघरात जे देव ठेवलेले असतात ना पाण्यात गणपतीची मूर्ती ते काढण्यासाठी. आता ही प्रिया काय त्यांच्यासोबत जात नाही, तिथेच रागाने ना लालबंद झालेली असते. आता प्रिया डायरेक्ट तिथली पर्स उचलते आणि आता बघा निघते ना महिपतला भेटायला. पुढे तर नाही जाऊ जांपाच का होणार आहे. हां, आणि आता प्रिया तिथून निसटली की अर्जुन सायलींचं पूर्ण लक्षसुद्धा प्रियाकडेच असतं की आता इथून ही गेली म्हणून. आणि हे दोघं जण एकमेकांकडे पाहतात. आणि आता आपण पाहतो की अर्जुन आणि सायली अतिशय भक्तिभावाने ना ती पाण्याची मूर्ती जी आहे ना तर त्यांनी देवीच्या समोर ठेवलेली आहे, म्हणजे देव पाण्यातून काढलेले आहेत आणि देवांना अगदी नमस्कार करतात. आणि आपण पाहतो की सगळे सुभेदारसुद्धा देवाचे आभार मानतात. आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे संतापलेली प्रिया जी आहे ना आता आलेली असते ना जेलमध्ये महिपत नागराजला भेटायला आणि म्हणते की अर्जुन सायली 113% डागात गेली म्हणूनच समज, मग गेली असं समज, असं म्हणाला होतात ना अण्णा सर तुम्ही. हां बोला ना, असं म्हणाला होतात ना, मग काय झालं ते अहो जर का तुमच्यात दम उरला नाही ना तसाच तुमच्या शब्दात सुद्धा दम उरलेला नाही. आज प्रियाना खूपच महिपतला बोलते आणि याची शिक्षा बघा हा आजच महिपत तिला देतो. प्रिया म्हणते महिपत शिकरी 2 माणसांना उडवू नाही शकला, अरे काय फालतू माणसं पाळून ठेवली तो तुम्ही. प्रिया आता कहर करायला लागली हां बोलायला महिपतला. आता प्रिया म्हणते तुम्हाला आयुष्यात काही जमलं नाही ना म्हणून तुम्ही इथं जेलमध्ये सडताय. महिपत म्हणत असतो थोबाड बंद ठेवाय, नाही बंद ठेवणार, स्वतःला खूप मोठे गुंड समजताना तुम्ही. हां, अरे जरा काही झालं ना की समोरच्याला मारण्याच्या धमक्या देत असताना तुम्ही. अरे मग आता काय झालं. वाणी म्हणते की खूप त्याला महिपतला काही बोलत असते. हां, ते म्हणते हो तुम्हाला काही जमत नाही हो, असं महिपतला हात वगैरे करून म्हणत असते अगदी त्याच्या डोळे घालून. प्रिया म्हणते तिथे अर्जुन आणि सायली धडधाकट जिवंत परत आलेत घरी, आता मी काय करू सांगा ना, मी काय करू असं म्हणते. आणि आता महिपतला इतका राग येत असतो, नागराज पण त्याच्याकडे बघत असतो. आणि आता अर्जुन आणि सायलीने आता मला काय अटक करेपर्यंत मी काय बघत बसू का आताही तुम्ही काहीच करणार नाहीत, बोला ना तुम्ही काहीच करणार नाही आहेत का आताही तुम्ही असेच बसणार आहात. म्हणून प्रिया रागाने ना महिपतला खूप बोलत असते. आता पुन्हा आपल्याला सीन दाखवलाय सुभेदारांच्या घरातला. इकडे रविराज म्हणत असतात प्रताप काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हे म्हणतात ना अगदी हे खरं आहे बरं का. आणि म्हणतात केवढं मोठं संकट आलं होतं अर्जुन सायली तुमच्यावरती, पण त्याला स्पर्श नाही करता तुम्ही अगदी सुखरूप घरी आलात, असं रविराज म्हणत असतात. आता बघा अजूनही सगळे हॉलमध्येच असतात. प्रतिभा त्या म्हणतात देव आपल्या पाठीशी आहे म्हणूनच तर सगळं ठीक झालं. आता सगळ्यांना ना समाधान वाटत असतं. रविराज म्हणतात बरं प्रताप आम्ही आता निघतो. हां, प्रतापराव म्हणतात अरे इतकी घाई काय, थोडा वेळ थांबा ना अजून. आता रविराज म्हणतात अरे आधीच तुम्हाला खूप मनस्ताप झाला आहे, तुम्हालाही आता
आरामाची गरज आहे आणि नंतर आपण परत भेटूच ना म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो की मम्मा मी सुद्धा काकाबरोबरच बाहेर पडतो, मला हॉस्पिटलला व्हिजिटसाठी जायचं आहे, तर मी लवकरच परत येतो. आता कल्पनाताई म्हणतात ठीक आहे, अरे पण तन्वी कुठे आहे? आणि म्हणतात नाही म्हणजे ती घराच्या बाहेर कधी पडली हेच काही कळलं नाही रे. आता अश्विन म्हणतो की अरे मला सुद्धा तिने काही सांगितलं नाही, पण नंतर तिचा मेसेज आला होता की दादा आणि सायली घरी सुखरूप परतले म्हणून ती आभार मानायला मंदिरात गेली म्हणून. आता अर्जुन आणि सायली तर तोंड वाकडच करतात. आता विमलच्या तर काट्यावर कपाळावरती आटाच येतात आणि अश्विन म्हणतात आणि ती नंतर तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे, तिची मैत्रीणसुद्धा आजारी आहे ना आणि तिला घरी यायला उशीर होईल. आता रविराज म्हणतात खरं तर आता तिची इथे आता या घरामध्ये गरज होती आणि पण ती जाऊन बसली कुठे तर मैत्रिणीकडे. आता अश्विन म्हणतो आधी मंदिरात सुद्धा गेली ना दादा आणि तिची मैत्रीण खरंच आजारी आहे रे, एकटी राहते ती, ते म्हणून तिच्या मदतीला गेली आहे. आता रविराज म्हणतात नाही तिला जे काही करायचं आहे ना तर ते करू देत नाही, तर माझाही तिचा काही संबंधच राहिलेला नाही आहे असं रविराज म्हणतात. रविराज आता खूप तुटक बोलत असतात. आता म्हणतात की प्रतिमा चला निघूयात का आपण आता, म्हणून आता उठतात, आता नमस्कार करतात, लगे हात जोडून साडून निघून जातात. त्यांच्याबरोबर अश्विनसुद्धा जातो. अस्मिता म्हणते मी पण आता खूप थकले, मी पण आता माझ्या रूममध्ये जाऊन झोपते. म्हणून आता अस्मिता जाते तिच्या रूममध्ये जाऊन झोपायला. आता बघा आता अस्मिता तिथून गेल्यानंतर आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांच्या मनामध्ये ना जरा संशयच निर्माण झालेला असतो. आता हे सगळेजण हॉलमध्ये बसतात आणि कल्पनाताई म्हणतात की अर्जुन सायली अरे आम्हा दोघांना किती टेन्शन आलं होतं ना, ह्याचा तुम्हाला अंदाजसुद्धा नाही रे येणार. आणि पुढे म्हणतात की अरे माझा तर जीव कंठाशी आला होता. आता त्या आईचा आत्मनात बरोबर आहे असते, त्यांना खूप काळजी वाटत असते. प्रतापराव म्हणतात अर्जुन ही टवाळ खूप पोरं कोण होती रे, नाही म्हणजे मला सांग ना की अशी कुठली मुलं आहेत की ज्यांना ट्रक चालवायचा वाटतो, मला तर नाही काही कळतच नाही म्हणून. आता प्रतापरावांना संशय येतोय. प्रतापराव म्हणतात की त्यांना जर का एखादं वाहन वेगात चालवायचं असतं तर त्यांनी गाडी चालवली असती किंवा बाईक चालवली असती, अरे ट्रक असं कसं काही कोणी ट्रक चालवू शकतं ना. आणि म्हणतात की अर्जुन पोलिसांनी जे काही सांगितलं यावरती तुझा तर विश्वास आहे का? आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात, विचार करतात आणि म्हणतात हो डॅड का नाही, अहो विश्वास न बसण्यासारखं काहीच नाही आहे इथे म्हणून. आणि म्हणतात की नाही मला प्रतापराव आता म्हणतात की नाही मला हे सगळं जरा विचित्रच वाटतंय, म्हणजे नाही हा खरंच अपघात होता की कोणी घडून आणलेलं कारस्थान होतं. आता असं म्हटल्यानंतर प्रतापराव म्हणतात हे बघा अर्जुन आपल्याला नाही शोधून काढायलाच हवं. अर्जुन म्हणतो पण डॅड तुम्हाला असं का वाटतंय की कुणीतरी हा ॲक्सिडेंट मुद्दाम घडून आणला असेल म्हणून. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन महिपत आणि नागराज या माणसांबरोबर तू वैर घेतले म्हणल्यानंतर ही लोक काही शांत बसणार आहेत का? ती माणसं किती भयंकर आहेत हे आपल्याला ठाऊक आहे ना. आणि नाही तुम्हा दोघांनाही ना आता अलर्ट राहायलाच हवं. कल्पनाताई म्हणतात अहो खरंच की नाही म्हणजे हा हल्ला मुद्दामून घडून आणलेला असेल हे माझ्या डोक्यातच नाही आलं म्हणून. आणि कारण ते रडतच असतात ना. आता पुढे कल्पनाताई म्हणतात नाही जर का तसं असेल ना तर तुम्ही दोघांनी घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. अर्जुन म्हणतो मम्मा अगं रिलॅक्स, अगं तू एवढं टेन्शन घेऊ नकोस आणि पॅनिक तर ना अजिबातच होऊ नकोस, रिलॅक्स प्लीज शांत हो. कल्पनाताई म्हणतात की नाही महिपत आणि नागराज जर का असा सूड उगवणार असतील ना तर तुम्ही दोघांनी माझ्या नजरेआड व्हायचंच नाही. आता अर्जुन म्हणतो असतो की अगं असं काय म्हणतेस मम्मा. तर प्रतापराव म्हणतात चैतन्य तू पोलिसांकडे पाठपुरावा कर आणि खरं काय आहे ते शोधून काढ. चैतन्य म्हणतो हो म्हणून. कारण प्रतापराव म्हणतात हे बघ कसं आहे ना की हे दोघं जण आम्हाला काळजी वाटेल म्हणून आम्हाला दोघांना ना खरं काहीच सांगणार नाही, तर प्लीज तू पोलिसांना विचार आणि तू तरी आम्हाला नक्की सांग की काय घडलंय म्हणून. चैतन्य म्हणतो हो मी नक्की सांगतो काका. सायली म्हणते आई बाबा तुमची काळजी मला कळते हो, पण आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय ना, मग यापुढेही आम्हाला कसं काय होईल नाही का. प्रतापराव म्हणतात सायली अर्जुन आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काळजी घ्यायला हवी म्हणून. सायली म्हणते हो बाबा. आणि मग आता प्रतापराव म्हणतात बरं ठीक आहे आता थकला असाल ना तर रूममध्ये जा आणि आराम करा. सायली म्हणते आरामाची खरी गरज तर तुम्हा दोघांना आहे, तुम्ही दोघं जण आज किती थकलात ना, तुम्हा दोघांना आज खरंच खूप मनस्ताप झाला. आता कल्पनाताई म्हणतात हो गं खरंच माझं पण ना आता डोकं दुखायला लागले, मी ना आता जरा वरती जाऊन पडते. आणि हो सायली अर्जुन याच्या पुढे मला न सांगता तुम्ही दोघांनीही घराच्या बाहेर पडायचं नाही आहे, कळलं का तुम्हाला. अर्जुन म्हणतो ओके डन मम्मा. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की मम्मा जा आता जाऊन आराम कर. आता प्रतापराव आणि कल्पनाताई हे दोघं जण सुद्धा आता रूममध्ये जातात त्यांच्या आराम करायला. आता कल्पनाताई आणि प्रतापराव गेल्यानंतर चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे काका आणि मावशी म्हणतायत त्यात मला काही तथ्य वाटतंय. अरे अशी कोणत्या ओळखोर मुलं असतात
तरी की जे ट्रक चालवतात म्हणून. यात ना डेफिनेटली ना काहीतरी महिपत शिकरेचा हात आहे या ॲक्सिडेंटवरती ना, त्याचा स्टॅम्प आहे. मला तरी सांगणार आहात का नक्की काय झालं आहे ते. अर्जुन त्याला आता हाताने म्हणून. आता अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघीजणंसुद्धा ना बेडरूममध्ये जातात अर्जुनच्या आणि आता खाली बसतात ना तिथे मांडी घालून आणि आता सगळं डिस्कशन करतात. आणि त्या अगोदर आपण पाहतोय सचिनचं सीन. आता सचिन इकडे रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि फेऱ्या मारत असताना आता तिथे अस्मिता येते, पण अस्मिता त्याच्याशी काही बोलत नाही, म्हणजे त्याच्याकडे इग्नोरच करते पूर्ण. आणि आता अस्मिता बघते तर बाळ झोपलेलं असतं म्हणून आता बेडवरती बसते. आता लगेच सचिन म्हणायला लागतो की अस्मी, ते अर्जुन आणि सायली वहिनी आता कसे आहेत गं? मी जेव्हा न्यूज ऐकली ना तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली गं. आता अस्मिता त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो का, मग तुला जर का त्यांची एवढीच काळजी असते ना तर 2 मिनटं येऊन निदान त्यांची विचारपूस तर केलीस का तू विचारपूस, सांग ना. सचिन म्हणतो अगं माझा चेहरा बघूनच त्या सगळ्यांची डोकी फिरतात, मग मी कसं टेन्शनमध्ये होते आणि मी विचार केला की उगाचच त्यांचं टेन्शन कशाला वाढवायचं ना, म्हणून इथेच थांबून राहिलो. पण याचा अर्थ असं तर होत नाही आहे ना की मला त्यांची काळजीच नाही आहे म्हणून. आणि अस्मिताकडे बघायला लागतो, पण अस्मिताला हे काही खरं वाटत नसतं. अस्मिता म्हणते की ठीक आहे, एवढंच बोलते. आता बाळाचे कपडे वगैरे आवरून ठेवते आणि आता डायरेक्ट बेडवरती बसून तिचं आवरत असते. ती त्याच्याकडे लक्षच देत नसते. सचिन म्हणत असतो अस्मी ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अस्मिता म्हणते मला आता तुझं काही ऐकायचं नाही आहे, मला झोप येते. सचिन म्हणतो मला माहिती आहे अस्मी, तू माझ्यावरती रागवलीस, पण प्लीज मला समजून घे ना. अस्मिता म्हणते हे बघ सचिन, आत्ता माझी काही बोलण्याची मनस्थिती नाही. सचिन म्हणत असतो अस्मी प्लीज 5 मिनिटं तर बोल ना गं. आता इतक्यातच बाळ रडायला लागतं. आता बाळ रडते म्हणल्यानंतर अस्मिता लगेचच बाळाला घेते आणि आता बाळाला पाळण्यातून काढते आणि बाळाशीच बोलत असते, काय झाले बाळा तुला, मम्मा आहे नाही ती, तू का रडतोय. आणि आता सचिन एकसारखा अस्मिताला म्हणत असतो अस्मी ऐक ना जरा, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे गं अस्मिता, ऐक ना. आणि अस्मिता सचिनकडे दुर्लक्ष करते आणि मुद्दामून बाळाशीच बोलत असते, बाळ रडते म्हणून. सचिन पुन्हा म्हणतो अस्मी अगं ऐक ना, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. पण अस्मिता कम्प्लिटली त्याच्याकडे दुर्लक्ष करते, त्याचे एकही शब्दही बोलत नाही. आता अस्मितासुद्धा नाराज झालेली असते. सचिन मनात विचार करतो ही अस्मिता आता हातातून सत्ता कामा नाही, हिचा रुसवा काढायलाच हवा. जोपर्यंत माझी सगळी कर्ज फिटत नाहीत तोपर्यंत अस्मिता आणि साक्षी ही दोन्ही चॅनल मला ओपन ठेवायलाच हवीत, असं हा सचिन म्हणत असतो. आणि आता आपण सीन पाहतोय तो म्हणजे चैतन्य, अर्जुन आणि सायलीचा. आता चैतन्य म्हणत असतो की बोल म्हणून. अर्जुन सायली अगदी निशब्द बसलेले असतात. आता चैतन्य म्हणत असतो काय झालं, बोला ना म्हणून, काय झालंय. आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की चैतन्य भाऊजी हा अपघात नव्हता, खरं तर हा घातपातच होता. आता असं म्हणल्यानंतर सचिनला असं म्हटल्यानंतर चैतन्याला इतका शॉक बसतो ना की बस, हा अपघात नव्हता घातपात होता. म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो की काय, आणि अर्जुन म्हणतो की हो हा आम्हाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि म्हणतो की एक वेल प्लॅन ॲक्सिडेंट होता हा. चैतन्य तर डोक्यालाच हात लावतो ना, आणि बापरे, पुढे आपल्याला दाखवलं की चैतन्य म्हणतो अरे पण कुणी प्लॅन केला होता हा ॲक्सिडेंट. आणि आता अर्जुन सायली गप्पच बसतात. अर्जुन म्हणतो की अरे सांगतो, मी सगळं सांगतो तुला, थांब म्हणून. चैतन्य म्हणतो आत्ताच्या आत्ता सांग आणि चल खाली चल सगळ्यांच्या समोर सांग म्हणून. आणि म्हणतो मगाशी तू काहीच बोलला नाहीस, एकतर तू मगाशी बोलला का नाही सगळ्यांच्या समोर. अर्जुन म्हणतो अरे तू वेडायस का, आमच्या अपघाताबद्दल कळल्यानंतर मम्माची काय अवस्था झाली होती ते तू पाहिलंस ना. आणि आता जर का त्यांना हे कळालं की आता आम्हाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता तर फक्त मम्माच नाही तर डॅडसुद्धा वीक होतील आणि हे आम्हाला नको आहे. आता सायली म्हणते आणि आम्हाला ना त्या दोघांना आणखीन घाबरायचं नाही आहेस. आता चैतन्य म्हणतो अरे पण तुमच्या जीवावर कोण उठलं, हे बघ अशा गोष्टी ना फक्त महिपत शिकरे करू शकतो आणि आता तो तर जेलमध्ये, मग हे सगळं काय आहे अर्जुन. आणि म्हणतो की अर्जुन हे बघ एक मिनिट, तुम्हाला हे कसं काय कळलं की तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून. अर्जुन सायली फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि चैतन्याला खूप प्रश्न पडलेले असतात. अर्जुन म्हणतो आज मी हॉस्पिटलला जायला निघालो ना तेव्हा मला, आणि तेव्हाच अर्जुन आठवून सगळं सांगत असतो की ॲडव्होकेट पटवर्धन जे आहेत ना, ज्यांच्याकडे प्रिया गेलेली असते ना महिपत आणि नागराच्या बेलसाठी, तर तेच लगेच फोन करतात अर्जुनला. आणि आता अर्जुनला फोन केल्यानंतर अर्जुन सायली अजून गाडीतच असतात, म्हणजे हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. आता इतक्यातच पटवर्धन वकिलांचा फोन येतो आणि म्हणतो की हे बघा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर अर्जुन म्हणतो हा बोला ना पटवर्धन साहेब, काय म्हणताय. तर पटवर्धन म्हणतं हे बघा अर्जुन, तुम्ही ना खूप मेहनतीने त्या नागराज आणि महिपतला शिक्षा मिळवून देऊन त्यांना तुम्ही तुरुंगात टाकले, पण तुमच्या घरातली एक व्यक्ती त्यांना जेलमधून सोडवण्यासाठी धडपड करते. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन साऊंड ऑन केलेला असतो ना गाडीत. अर्जुन म्हणतो कुठली व्यक्ती, ते वकील म्हणतात तुमच्या भावाची बायको मिसेस तन्वी सुभेदार म्हणून. आता सायली पण हे सगळं ऐकत असते. अर्जुन म्हणतो काय. आता वकील म्हणतात की हो त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की काही करून महिपत आणि नागराज यांना एका
आठवड्याच्या आतमध्ये जामिनावरती त्यांना तुम्ही जेलमधून सोडवायचंच म्हणून. आणि असं सांगितलं होतं. आता चैतन्य म्हणतो, काय प्रिया मैपत आणि नागराजला सोडवणार आहे? अर्जुन म्हणतो की हो. आता चैतन्य म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर ती हा विचार करते. आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी हे प्रकरण वाटतंय तितकं साधं आणि सरळ नाही आहे, पुढे ऐका. आणि म्हणते अर्जुन म्हणतो की मला हे सगळं फोनवर बोलायचं नव्हतं म्हणून आम्ही लगेच अर्जुन ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसमध्ये गेलो. आणि आता म्हणतो की आणि तिथे एक वेगळीच गोष्ट आम्हाला कळाली. आता त्या चैतन्य म्हणतो, कुठली गोष्ट कळाली? अर्जुन आता ऑफिसमधलं सगळं सांगायला लागतो. आता ते पटवर्धन वकील म्हणतात, तुमच्या प्रियाने म्हणजेच या तन्वी किल्लेदारने पैशाची गठ्ठीच माझ्यासमोर ठेवली. मला तर आश्चर्यच वाटलं की तुमच्याच घरातली व्यक्ती तुमच्या शत्रूंना सोडवण्यासाठी मला पैसे देते म्हणून. पण नंतर मला त्या तन्वीने जे काही सांगितलं ते ऐकून ना मला धक्काच बसला. आता अर्जुन म्हणतो, असं काय सांगितलं होतं? आता ते वकील सांगणार इतक्यातच सायली म्हणते, माफ करा वकील साहेब, पण तुम्ही जे काय सांगणार आहात त्याचा आम्ही व्हिडिओ बनवला तर चालेल का? कारण प्रियाने तुम्हाला काय काय सांगितलं याचा पुरावा आमच्याकडे सुद्धा हवाच ना म्हणून. तर वकील साहेब म्हणतात, हो हो जरूर करा ना. म्हणून आता अर्जुन काय करतो की व्हिडिओ काढायला सुरुवात करतो. आता वकील सांगायला लागतात की खरं तर तन्वी सुभेदार यांना मैपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांना जेलमधून सोडवण्याचा फक्त बनावच करायचा होता. प्रत्यक्षात त्यांनी मला असं सांगितलं होतं की मैपत आणि नागराज यांच्याशी खोटं बोलून यांना फक्त आपल्याला विश्वासात घ्यायचं आहे आणि बाहेर एक मोठा ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, ॲक्सिडेंट? अरे कोणाचा ॲक्सिडेंट करायचा आहे? आता वकील म्हणतात की त्यांनी तुम्हा दोघांची नावं घेतलीत म्हणून. शैलीला तर शॉकच बसतो. वकील म्हणतात, अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार या दोघांचा ना ॲक्सिडेंट करायचा होता आणि या ॲक्सिडेंटमध्ये तुम्ही दोघेही जीवनशहीद झाले याची पूर्ण तयारी आणि असा तन्वी सुभेदार यांचा प्लॅन होता. अर्जुनला शॉक बसतो. अर्जुन म्हणतो की वॉट? तर वकील म्हणतात, हो ना, आणि त्यांना मैपत आणि नागराज यांना जेलमधून कधीच सोडवायचं नव्हतं, पण तुम्हाला मात्र त्यांना कायमचं संपवायचं होतं. या दोघांना खूप शॉक बसलेला असतो. सायली म्हणते, पण तुम्ही हे सगळं आम्हाला सांगाल याची तिला शंका आली नाही? तर वकील म्हणतात, हो आली होती ना. अरे म्हणूनच तर तिने मला तोंड बंद ठेवण्यासाठी म्हणून वेगळे पैसे दिले होते. आता असं म्हटल्यानंतर वकील म्हणतात, पण गप्परानं माझ्या मनाला पटलं नाही, कारण तुमच्या दोघांच्या जीवाचा प्रश्न होता ना म्हणून. आणि पुढे वकील सांगायला लागतात की तन्वी सुभेदार यांचा आणखीन एक प्लॅन होता. सायली म्हणते, आता आणखीन एक प्लॅन? तर वकील म्हणतात, हो, तिने मैपतच्या गुंडांना जो ॲक्सिडेंटचा प्लॅन सांगितला होता ना त्याचं रेकॉर्डिंग तिने मला पाठवलं होतं, असं वकील म्हणतात. आता पुढे म्हणतात की तिने सांगितलं होतं की त्या रेकॉर्डिंगमध्ये तिच्या आवाजाच्या जागी मैपत आणि नागराज यांचा आवाज वापरायचा म्हणून. आणि असं का सांगितलं असेल माहिती का तुम्हाला? कारण ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा सगळ्याचा सगळा आळ जो आहे तो मैपत आणि नागराजवरती येईल म्हणून, आणि ते कायमचे जेलमध्येच अडकून राहतील म्हणून. आणि आता अर्जुन हे सगळं ऐकल्यानंतर म्हणतो, किती नीच मुलगी आहे ही. वकील म्हणतात, हो ना, जिथे तुम्ही जात होतात ना त्या हॉस्पिटलचं लोकेशनसुद्धा तिने त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं आहे आणि तो ॲक्सिडेंट हॉस्पिटलच्या बाहेरच घडवून आणायचा हेही त्यामध्ये म्हटलं होतं. बापरे, वकिलांनी एवढे सगळे खुलासे आज रिव्हील केलेले आहेत ना या प्रियाबद्दलचं सिक्रेट. अर्जुन म्हणतो, आमच्या घरातलीच एक व्यक्ती किती खालच्या थराला जाऊ शकते हे तुम्ही बघितलंच असेल ना वकील साहेब. पण तुमच्यासारखे प्रामाणिक वकील आहेत आणि आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहेत आणि म्हणूनच आपली न्यायव्यवस्था टिकून आहे. आणि अर्जुन त्या वकिलांना म्हणत असतो, थँक्यू सो मच वकील साहेब म्हणून, आणि त्यांचे आभार मानतो. आणि म्हणतो, प्रियाने जे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवलं होतं ते प्लीज मला एकदा पाठवा. सायली म्हणते, तुमचे खूप खूप आभार वकील साहेब म्हणून. आणि म्हणते, येतो मी म्हणून. आता अर्जुन सायली तिथून निघतात आणि हे सगळं ते आठवण चैतन्याला सांगत असतात. चैतन्य म्हणत असतो, अरे इथपर्यंत मजल गेली तिची, तिला तुमचा जीव घ्यायचा आहे. अर्जुन म्हणतो, हो रे. आता सायली म्हणते, अर्जुन भाऊजी, आपल्याला असं वाटतं की आपल्याला की प्रियाचा नीचपणा सगळाच कळला आहे म्हणून, पण असं नाही आहे. पण नेमका त्याच वेळेला ते असं काही करते ना की आपल्याला वाटतं अरे आपण जे पाहिलं ती तर फक्त झलक होती म्हणून. आता या सायलीने बरोबर ओळखले प्रियाला. सायली म्हणते, तिची खरी राक्षसी वृत्ती तर आपल्याला इथून पुढे दिसणार आहे म्हणून. आणि आपण आता पाहतोय की पुढे आता प्रिया आणखीन मैपतला आणि नागराज यांच्यासोबत अजूनही वादच घालत असते. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करते. आणि तुम्ही डेली रिव्ह्यू तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, तर असं करू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक लाईक नक्की करा, कारण लाईक करणं तर फ्री आहे ना, त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक करत जा. आणि आता आपण पाहतोय की इकडे प्रिया नागराज आणि मैपतशींना वाद घालत असते आणि म्हणत असते की तुम्हाला जेलमधून सुटायचं होतं ना, पण तुम्हाला काय वाटतं की मी बाहुली आहे तुमच्या तालावरती नाचणारी, तुम्हाला हवं तेव्हा जेलमधून सोडवणारी? तुम्ही दोघेजण ना मरेपर्यंत इथं सडणार, लक्षात घ्या, कारण हीच लायकी आहे तुमची. आज ना प्रियाने मर्यादा ओलांडली. आणि आता बघा मैपत त्याचं पुढे काय करतो ते.
प्रिया म्हणते आणि तुम्ही मेलात ना तर तुमची प्रेतसुद्धा समुद्रात फेकली ना कुणीतरी तर ते सुद्धा ना बरं होईल असं ही प्रिया म्हणते. नागराज इतका संतापतो ना महिपत तर डायरेक्ट जेलमधून आहे ना असा हात बाहेर काढतो आणि तिचा गळाच पकडतो ना आणि अक्षरशः ना तिचा गळाच आवळायला लागतो. नागराजला ना बरं वाटतं हे सगळं बघून. नागराज होतो खुश. नागराज म्हणत असतो महिपत सोडू नको तिला, महिपत सोडू नको अजिबात, अगदी गळा आवळ तिचा, पार जीव जाईपर्यंत धरून ठेव तिचा गळा, सोडू नको तिला. आता महिपत म्हणतो काय ग आमच्या बॉड्या समुद्रात टाकायला निघाली तू, हां सांग ना. आणि काय म्हणलीस मला तू की मी जे बोलतो ते करत नाही काय, बर आता नीट ऐक, मी जे बोलतो ना तेच करणार आहे. मी या जेलातनं सुटलो ना, लक्षात घे, मी इथून बाहेर पडल्यानंतर मी काय करणार आहे माहिती आहे ना, तर आधीच तुझा मुर्दा पाडणार. त्यामुळे देवाकडं ना नाग घास नाग, असा हा महिपत म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की देवाकडे नाग घास आणि म्हण की महिपत जेलामध्येच राहू दे, नाहीतर मी जर तुला सुटलो ना तरच तुझा श्वास चालू होईल, कळलं ना. प्रियाचा घास इतका आवळलेला असतो ना, प्रिया ओरडत असते सोडा मला करून. आणि महिपतने तिचा गळा चांगलाच आवळलेला असतो. पण आपल्याला दाखवला इकडे चैतन्याचा सीन. चैतन्य म्हणत असतो काय भयंकर मुलगी ही, माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा ना लायकीचे नाहीये. आणि पुढे म्हणतो की अरे अर्जुन सायली वहिनी आज पटवर्धनांनी तुम्हाला वेळेत सावरलं म्हणून झालं ग, नाहीतर काय झालं असतं. म्हणून आता चैतन्याला सुद्धा ना खरंच खूप वाईट वाटत असतं. हां अर्जुन म्हणतो की रिलॅक्स चैतन्य, प्रिया आमचं काही बिघडू शकणार नाही, तू नको काळजी करूस. आणि म्हणतो कारण का आता आम्ही तिच्या 2 पावलं पुढे आहोत म्हणून असं अर्जुन सायली एकमेकाकडे बघून बोलत असतात. चैतन्य म्हणतो की मला शांतपणे सांग ना, तुम्ही या सगळ्यातून वाचण्यासाठी एक्झॅक्टली काय केलं ते, असं जेव्हा चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन सायली शांत असतात. चैतन्य म्हणतो अरे पटवर्धन वकिलांनी सांगितलं होतं ना हॉस्पिटलला जाऊ नकात म्हणून, तर तरीही तुम्ही हॉस्पिटलला का गेलात म्हणून. आता अर्जुन आणि सायली आता पुढं काय काय घडलं नाही आपल्याला सांगणार आहेत ते पण पुढच्या भागात. आणि आजचं ठरलं तर मागचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागामध्ये ना खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे प्लीज माझा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी बनवलेले व्हिडिओ लवकरात लवकर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. इकडे चैतन्य म्हणत असतो की प्रियाला माहिती असणार ना की ती तुमच्या विरोधात पुरावी शोधते म्हणून. सायली म्हणते मान्य आहे मला की यावेळी जे घडलं ते पुढच्या वेळेला सुद्धा घडू शकतं. आता आपल्याला दाखवलं आहे अर्जुन सायली आणि प्रिया तिघे एकमेकांच्या समोरासमोर येतात. प्रिया म्हणत असते तुम्हाला असं जर का वाटत असेल ना मी घाबरली आहे म्हणून, जर का तुम्हाला खुश व्हायचं असेल ना तर ना तुम्ही अजिबात खुश होऊ नकाच, कारण नाही तर तुम्ही खुश व्हा, कारण प्रिया अर्जुन सायलीला म्हणत असते मी घाबरले असं समजून जर का तुम्हाला खुश व्हायचं असेल ना तर खुश व्हा, कारण तुमचा प्रत्येक घाव जो आहे ना तर मी झेलणारच. तर सायली म्हणते हो झेलून दाखवच, कारण आम्ही तुझ्यावरती आता सपासी वार करणार आहोत ना की तुला कळणार सुद्धा नाही काय करायचं ते. अर्जुन म्हणतो आम्ही तुला चॅलेंज करतो प्रिया, आता तो काही दिवसातच तू जेलमध्ये असेल. अर्जुनने आता ठामपणे सांगितलं. प्रिया एवढी घाबरली ना की बस बापरे, उद्याचा भाग ना खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा माझी आवडती सिरियल. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.